इतिहासामध्ये जे 20वे शतक आहे हे शतक फार क्रांतिकारी शतक आहे. कारण आजच्या भारताची जी उभारणी झाली आहे, आज आपण या चांगल्या बिल्डिंग मध्ये येऊन शिकतो आहे इंग्लिश मीडियम मध्ये, हे जे भाग्य आपल्या वाट्याला आलेलं आहे, हे भाग्य आपल्या वाट्याला आणण्यासाठी मागच्या शतकामध्ये अनेक लोकांनी फार मोठा संघर्ष केला आहे, हे आपण विसरता कामा नये. कारण 20व्या शतकामध्ये या देशाच्या इतिहासामध्ये एकाहून एक असे महापुरुष जन्माला आले. अशाच महापुरुषांमध्ये क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं जातं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतल्याशिवाय या देशाचा इतिहास कधी पूर्ण होणार नाही. कारण या देशामध्ये परिघा बाहेर असलेला, गावकुसा बाहेर असलेला असा जो वर्ग होता, मग स्त्रिया असतील, पददलित असतील, वंचित असतील, की ज्या वर्गाला या देशाच्या प्रस्थापित व्यवस्थेने समान अधिकार दिले नाही, समान दर्जा दिला नाही किंवा विकासाची संधी दिली नाही, अशा सर्व वर्गांसाठी या देशामध्ये जर कोणी काम केलेलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म अत्यंत सर्वसामान्य कुटुंबामध्ये झाला. 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील मऊ या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. त्यांचे वडील जे होते रामजी सपकाळ, हे लष्करामध्ये सुभेदार या पदावर कार्यरत होते आणि त्याच वेळेस ते शाळेमध्ये मुख्याध्यापक देखील होते. नॉर्मल स्कूल नावाची स्कूल होती, जी लष्करातल्या लहान मुलांना आणि जे प्रौढ होते, लष्करामध्ये कमी शिकलेले लोक होते, त्या स्कूलचे ते मुख्याध्यापक होते. त्यांना पहिल्यापासून 3 गोष्टींची आवड होती त्यांच्या वडिलांना. पहिली म्हणजे त्यांना इंग्रजी शिकण्याची खूप आवड होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील हे सातत्याने इंग्रजी शिकण्याची धडपड त्यांची होती आणि त्यांना असं वाटत होतं की आपल्या मुलाने देखील इंग्रजांच्या मुलांसारखं इंग्रजी शिकावं. कारण त्या काळामध्ये असं म्हणणं जायचं की इंग्रजी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. कारण इंग्रजी शिक्षणाच्या माध्यमातून जगाच्या ज्ञानाच्या विंडो ओपन होता, म्हणून इंग्रजी शिक्षणाबद्दल त्यांना स्वतःला खूप तळमळ होती. दुसरी गोष्ट, त्यांच्या वडिलांना वाचनाची खूप आवड होती. सातत्याने वेगवेगळी पुस्तकं आणत, स्वतः ते वाचत, आपल्या मुलांना देखील वाचायला देत. आणि तिसरी म्हणजे त्यांना समाजकार्याची आवड होती. रामजी सपकाळ यांच्यामध्ये जे 3 गुण होते, या 3 गुणांवरच बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व उभं आहे, लक्षात घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर त्यांच्या वडिलांचा खूप मोठा प्रभाव आहे. कारण लहानपणापासून त्यांच्या वडिलांनी त्यांना जे संस्कार दिले, त्यांना जी वाचनाची आवड लावली. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे महान का बनू शकले? कारण सातत्याने वाचन करणं ही त्यांना बालपणापासून अत्यंत महत्वाची सवय होती. म्हणून लहानपणापासून हा वारसा त्यांना मिळाला. इंग्रजी शिक्षणाचा वारसा मिळाला, वाचनाचा वारसा मिळाला आणि समाजसेवेचा वारसा मिळाला. त्यांचे वडील रिटायर झाल्यानंतर ते दापोलीला राहायला आले. कारण त्यांचं जे गाव आहे आंबावडे नावाचं, हे रत्नागिरी जिल्ह्यातलं गाव आहे. त्या गावाशेजारीच दापोली छोटस गाव होतं, शहर होतं असं तालुक्यासारखं. तिथं ते राहायला आले आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या प्राथमिक शिक्षणाची सुरुवात दापोलीला झाली. घरीच त्यांचे वडील त्यांना शिकवायचे. दापोलीच्या शाळेमध्ये टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण त्यांचं वय कमी असल्या कारणाने, कारण त्या काळामध्ये 6 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय शाळेमध्ये प्रवेश दिला जात नसे, म्हणून त्यांना प्रवेश मिळू शकला नाही. नंतर त्यांच्या वडिलांनी दापोलीहून स्थलांतर केले, साताऱ्याला आले आणि साताऱ्याला त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झालं. त्यानंतर त्यांची आई वारली. 5 वर्षाचे असताना बाबासाहेब, त्यांची आई वारली. त्यांचं मातृछत्र हरपल्यामुळे
त्यांची आत्या जी होती मीराबाई यांनी त्यांचा सांभाळ केला. त्यांची आई वारल्यामुळे त्यांच्या वडिलांनी दुसरं लग्न केल्यामुळे त्यांची फॅमिली मुंबईला शिफ्ट झाली. मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर मुंबईमधलं त्या काळातलं जे नामांकित हायस्कूल होतं एल्फिस्टन हायस्कूल मध्ये ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाली. पण मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांच्या पुढे प्रश्न आला की पुढे शिकायचं कसं. कारण बाबासाहेबांच्या वडिलांकडे त्यांना शिकवण्यासाठी फारसे पैसे नव्हते. मग बाबासाहेबांची शिक्षण घेण्याची खूप इच्छा होती. त्याच वेळेस त्यांना त्यांचे गुरु मदतीला आले. केळुस्कर नावाचे गुरुजी होते. जे केळुस्कर गुरुजींचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आवडते विद्यार्थी होते. कारण केळुस्कर गुरुजी त्यांना सातत्याने वाचण्यासाठी त्या काळामध्ये वेगवेगळी पुस्तकं उपलब्ध करून देत होते. कारण त्यांनी शाळेमध्ये असताना पाहिलं होतं की बाबासाहेबांना वाचनाची फार आवड आहे आणि त्यांची आवड पाहून केळुस्कर गुरुजींनी त्यांना अनेक पुस्तकं दिली होती. गौतम बुद्धाचे जे पहिलं पुस्तक आहे ते सुद्धा केळुस्कर गुरुजींनी दिलं होतं. म्हणून गौतम बुद्धाचा पहिला परिचय जर बाबासाहेबांची कोणी करून दिला असेल तर तो केळुस्कर गुरुजींनी. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मुलांच्या जीवनामध्ये शिक्षकाचं स्थान किती मोठं असतं हे लक्षात घ्या. तर बाबासाहेबांचं जीवन घडवण्यामागे त्यांच्या गुरूंचा, वडिलांनंतर सर्वात मोठा वाटा असेल तर त्यांच्या गुरूंचा. कारण त्यांचं जे नाव आहे हे आंबेडकर त्यांचं मूळ नाव. त्यांचं मूळ कुळ जे होतं ते सपकाळ होतं. मी सुरुवातीला सांगितलं की त्यांच्या वडिलांचं नाव रामजी सपकाळ होतं. त्यांचं आडनाव सपकाळ होतं. पण त्यांच्या वडिलांनी सपकाळ लिहिण्याऐवजी शाळेमध्ये आंबावडे लिहिले. कारण आंबावडे त्यांचं गाव होतं. कोकणामध्ये गावाच्या नावावरून आडनाव लिहिण्याची पद्धत होती. पण ज्यावेळी ते साताऱ्याला आले त्यावेळी त्यांच्या गुरुजींना वाटले की हे आंबावडे नाव हे अगदी योग्य नाही. म्हणून त्यांनी आंबेडकरांना लहान असताना विचारलं की तुला आंबेडकर आडनाव झालंय का. कारण गुरुजींचं आडनाव आंबेडकर. तर बाबासाहेबांनी होकार दिल्यानंतर त्याच्या गुरुनी त्यांचं आडनाव आंबावडेचं आंबेडकर केलं. म्हणजे त्यांना जे आडनाव मिळालेलं आहे ते देखील गुरुकडे मिळालेलं आहे. हे लक्षात घ्या. त्यांच्या जीवनामध्ये शिक्षकाचं स्थान किती मोठं आहे. त्यांचं आडनाव त्यांना गुरुंकडून मिळालेलं आहे. तर केळुस्कर गुरुजींच्या मदतीने सयाजीराव गायकवाड यांना केळुस्कर गुरुजींनी शिफारस केली की बाबासाहेबांची शिकण्याची खूप इच्छा आहे परंतु त्यांच्याकडे पैसे नाही. मग केळुस्कर गुरुजींच्या शिफारशीनुसार त्यांना शिष्यवृत्ती मिळाली आणि मग एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये त्यांनी BA ची डिग्री घेतली. त्या काळामध्ये अस्पृश्य समाजामध्ये ग्रॅज्युएट होणारे पहिले तरुण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. BA ची पदवी मिळाल्यानंतर त्यांना पुढील शिक्षण घ्यायचं होतं. परत केळुस्कर गुरुजींच्या मदतीने त्यांना परदेशामध्ये शिक्षण घेण्याची शिष्यवृत्ती मिळाली आणि सयाजीराव गायकवाड यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीमुळे मग ते अमेरिकेला शिक्षणासाठी गेले. अमेरिकेतलं कोलंबिया नावाचं जे विद्यापीठ आहे या कोलंबिया नावाच्या विद्यापीठामध्ये त्यांनी MA PhD या 2 डिग्र्या घेतल्या. कोलंबिया विद्यापीठाने मागे जो सर्वे केला होता त्या सर्वे मध्ये त्यांनी असा निष्कर्ष काढला की गेल्या 100 वर्षामध्ये कोलंबिया विद्यापीठामध्ये जेवढे विद्यार्थी शिकलेले आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वात महान विद्यार्थी होते, हुशार विद्यार्थी होते असा गौरव आत्ताच 5-6 वर्षापूर्वी त्यांच्या कार्याचा गौरव कोलंबिया विद्यापीठाने घेतला. तर एवढं शिक्षण बाबासाहेबांना मिळालं हे काही सहजासहजी मिळालेलं नाही. कारण बाबासाहेब ज्या जातीमध्ये जन्माला आले त्या जातीच्या लोकांनी शिकायचं नसतं असा त्या काळी समज होता. म्हणून बाबासाहेबांनी ज्यावेळी शिकण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांना अनेक अडचणी भेडसावल्या. त्यांना वर्गामध्ये वेगळं बसवलं जायचं. इतर मुलं वेगळ्या बाजूला बसायचे, ते वेगळ्या बाजूला बसायचे. इतर मुलं त्यांच्याशी बोलायचे नाही, इतर मुलं त्यांच्यामध्ये मिसळायचे नाही. तर लहानपणापासून अस्पृश्यतेचे चटके काय असतात त्याने अनुभवले होते. एकदा ते रेल्वे गाडी जी आहे त्या रेल्वे गाडीने घरी आले होते.
घरून महुला जात होते रेल्वे गाडीने. त्यावेळेस त्यांना आलेला जो अनुभव आहे तो अनुभव मी तुम्हाला सांगतो की तत्कालीन काळामधल्या समाज व्यवस्थेचे कसे झटके होते. ते त्यांचे बंधू आणि त्यांची भगिनी हे रेल्वेने आले, पण घरापर्यंत जायला रेल्वे स्टेशनवर उतरले. घरापर्यंत जायला त्या काळात रेल्वे स्टेशनवर बैलगाडी चालायची. तुम्ही बाबासाहेबांचे फोटो पाहिले असतील. बाबासाहेबांचा सुरुवातीपासून जो पोशाख होता तो अत्यंत नीटनेटका असायचा. कोणत्याही फोटोमध्ये तुम्ही पहा तर बाबासाहेबांचा पोशाख अत्यंत उत्कृष्ट वाटायचा. जेव्हा ते स्टेशनवरून उतरले तेव्हा त्या गाडीवाल्याकडे गेले आणि आम्हाला घरी घेऊन चाल असं गाडीवाल्याला सांगितलं. गाडीवाल्याला वाटलं की इतके चांगले कपडे घातलेला मुलगा जो आहे तो चांगले कपडेला घातलेला मुलगा हा उच्च जातीचा असावा किंवा वरच्या वर्गातला असावा, कुणीतरी ब्राह्मणाचा वगैरे मुलगा असावा असा त्याचा समज झाला आणि त्याने गाडीत बसवलं. गाडीत बसवलं. गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्या गाडीवाल्याने गप्पा सुरू केल्या बाबासाहेबांची की कोण आहे, कुठला आहे. बाबासाहेबांनी सांगितलं की माझे वडील रामजी सपकाळ वगैरे आहे. त्या गाडीवाल्याने ऐकलं, त्याला दिसलं की हा काही उच्च वर्गातला मुलगा नाही, हा अस्पृश्याचा मुलगा आहे. लगेच त्याच्या डोक्यामध्ये कल्पना आली की माझी गाडी याने विटाळली. तर त्या तिन्ही पोरांना त्याने अक्षरशः गाडीवरून हात धरून खाली उतरून दिले. ते लहान लहान पोरं, तिघं, 2 भाऊ आणि 1 बहीण, लहान लहान पोरं कसे तरी राहणार. ते रडायला लागले, गयावया करायला लागले, गाडीवाल्याचा पाय धरायला लागले. शेवटी गाडीवाल्याने सांगितलं की मी गाडी चालवतो, तुम्ही गाडीच्या मागे पायी पायी चाला, पण मला तुम्हाला गाडीवर मी बसू दिलं जाणार. तर असे लहानपणापासून असंख्य प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये घडलेले आहेत. तर अशा प्रसंगामधून ते घडलेले आहेत. म्हणून त्यांनी त्या दिवशी म्हणजे त्यांचं वय 12-14 वर्षाचं असेल त्या दिवशी त्यांनी ठरवलं की मला ज्या यातना भोगाव्या लागल्या त्या यातना या देशातल्या पददलित वर्गाला, वंचित वर्गाला भविष्यामध्ये भोगाव्या लागू नये म्हणून मला संघर्ष करावा लागेल. कारण मी जर संघर्ष केला नाही तर या लोकांना कोण न्याय देईल ही निश्चय त्यांनी केला होता. म्हणून ते जरी इतके शिकले त्यांनी कधीही नोकरीच्या मागे लागले नाही. हे लक्षात घ्या. त्यांना त्यांच्या आयुष्यात नोकऱ्या मिळाल्या होत्या. त्यांना आता कोलंबिया विद्यापीठात ते शिकून परत आले. MA झाले, PhD झाले. ज्या सयाजीराव गायकवाडांनी त्यांना स्कॉलरशिप दिली होती त्यांनी त्यांच्याशी करार केला होता की मी तुला स्कॉलरशिप देतो पण शिक्षण झाल्यानंतर माझ्या संस्थानात नोकरी करावी लागेल. मग अमेरिकेहून कोलंबिया विद्यापीठामधून शिक्षण घेऊन जेव्हा परत आले तेव्हा बडोदा संस्थानामध्ये नोकरी केली. कारण तिथला अनुभव देखील अत्यंत वाईट होता. बडोदा संस्थानामध्ये ते अत्यंत मोठ्या हुद्द्यावर होते. पण ज्या दिवशी बाबासाहेब त्या ठिकाणी नोकरीला रुजू झाले कार्यालयामध्ये माठ आला. कारण तोपर्यंत कोणत्याही दलित वर्गातला माणूस सयाजीराव गायकवाड यांच्या दरबारामध्ये नोकरीला नव्हता. बाबासाहेब त्या ठिकाणी आल्यामुळे हे अस्पृश्य आहेत, हे एकाच माठात जर पाणी पितील तर माठ विटाळेल म्हणून त्यांच्यासाठी स्पेशल माठ, बाकीच्या कर्मचाऱ्यांसाठी वेगळा. तो शिपाई जो होता चतुर्थ कर्मचारी हा सुद्धा बाबासाहेबांच्या जवळ यायचा नाही. तर लांबून फाईल फेकायचा, हाताला स्पर्श होईल, विटाळ होईल. म्हणजे या देशामध्ये एक माणसाचा दुसऱ्या माणसाला स्पर्श होतो, ही विटाळ होईल अशा प्रकारच्या कल्पना अस्तित्वात होती. याही परिस्थितीमध्ये त्यांनी नोकरी चालू ठेवली. शेवटचा प्रसंग अत्यंत वाईट आला. कारण बाबासाहेबांना अस्पृश्य असल्यामुळे कोणत्याही प्रकारचं बडोद्यामध्ये घर मिळू शकलं नाही. शेवटी त्यांनी आपली जात लपवली आणि एका पारशी माणसाच्या लॉजमध्ये राहायला लागले. काही दिवसानंतर त्या पारशी माणसाला समजलं की जो माणूस आपल्या लॉजमध्ये राहतो तो काही वरच्या वर्गातला नाही, तो दलित वर्गाचा आहे. तर अक्षरशः त्या लॉज मालकाने रात्री बाबासाहेबांचं सामान फेकून दिलं. रात्रभर बाबासाहेब फुटपाथवर आहे. या देशाच्या राज्यघटनेचा शिल्पकार निव्वळ कनिष्ठ जातीमध्ये जन्माला आला म्हणून रात्रभर फुटपाथवर राहिला
दुसऱ्या दिवशी त्यांनी सयाजीरावदासांना सांगितलं की मला माफ करा, मी इथं नोकरी करू शकत नाही. त्याने ताबडतोब तडकाफडकी नोकरीचा राजीनामा दिला आणि मुंबईला आले. चरितार्थासाठी थोडा वेळ त्यांनी सिडनेहॅम कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचं प्राध्यापक स्वीकारलं. पण त्याने ठरवलं होतं की यापुढे आपलं आयुष्य जे आहे ते आपलं आयुष्य या देशातल्या समाज बांधवांसाठी खर्च करायचं. म्हणून 1920 मध्ये शाहू महाराजांच्या मदतीने मूकनायक नावाचं पाक्षिक त्यांनी काढलं. या पाक्षिकाचं नाव त्यांनी मूकनायक दिलं आहे. मूकनायक म्हणजे ज्या नायकाला आवाज नाही, ज्याचा आवाज दाबला गेला आहे, ज्याचा आवाज नष्ट करण्यात आलेला आहे, अशा नायकाला आवाज देण्यासाठी त्यांनी हे वर्तमानपत्र काढलं आणि या वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली. त्यानंतर 1924 मध्ये बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली आणि या सभेच्या माध्यमातून दीनदलित असतील, आदिवासी असतील, महिला असतील यांचं संघटन करण्याचा प्रयत्न केला आणि यांचा लढा उभारण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनामध्ये 3 अत्यंत महत्वाचे सत्याग्रह किंवा लढे मानले जातात, जे भारताच्या इतिहासामध्ये जो वंचित वर्ग आहे, जो मागासलेला वर्ग आहे, या वर्गासाठी अत्यंत महत्वाचा लढा मानला जातो. त्याच्यामध्ये पहिला लढा आहे महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह. तुम्ही नाव ऐकलं असेल. 1927 साली महाड या ठिकाणी जे तळ होतं, या तळामध्ये अस्पृश्यांना पाणी पिण्यासाठी सत्याग्रह केला. आपल्याला वाटेल पाणी काही फार मोठी गोष्ट आहे का? फार मोठी गोष्ट पाणी नाही, पण तरी देखील सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांना पाणी पिलं जाऊ देत नव्हते. जगाच्या इतिहासामध्ये पाणी पिण्यासाठी झालेला एकमेव सत्याग्रह आहे. तळातलं पाणी पिण्यासाठी. ज्या तळ्यामध्ये गाई पाणी पित होत्या, म्हशी पाणी पित होत्या, पशु पक्षी पाणी पित होते, माणसासारखी माणसं तिथे जाऊन पाणी पिण्याची हिंमत करू शकत नव्हती. म्हणून प्रतिकात्मक स्वरूपामध्ये त्यांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला आणि त्या ठिकाणी सत्याग्रहामध्ये त्यांनी पाणी प्राशन केलं. प्रचंड संघर्ष झाला. सवर्ण लोकांनी हल्ला केला, अनेक दलितांना मारहाण केली, अनेक अफवा उडवल्या, पण या सर्व संघर्षाला पुरून उरले आणि त्यांनी चौदार तळ्यामध्ये पाणी पिलं. चौदार तळ्यामध्ये अस्पृश्याने पाणी पिल्यामुळे ते तळ विटाळलं असं तिथल्या लोकांनी व त्याच्यासाठी यज्ञ केला. इथल्या ब्राह्मणाने सांगितलं की या तळ्यामध्ये अस्पृश्याने पाणी पिलेलं आहे, हे तळ विटाळलेलं आहे, शुद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून गोमूत्र आणा, मंत्र म्हणा आणि तळ शुद्ध करा. तर त्यांच्या गावामध्ये शस्त्रबुद्ध नावाचे बाबासाहेबांचे कार्यकर्ते राहायचे. बाबासाहेबांचे अत्यंत जवळचे सहकारी होते. ते बैठकीला हजर होते. त्या बैठकीला त्यांनी ब्राह्मणांना सांगितलं की तुम्ही गोमूत्राने शुद्ध करू नका ते तळ, कारण या तळामध्ये जेव्हा अस्पृश्य पाणी प्यायला गेले तेव्हा त्यांचं रक्त पण सांडलं. स्वर्ण लोकांनी हल्ला केला, अस्पृश्य जखमी झाले, म्हणून तळ्यातल्या पाण्यामध्ये अस्पृश्यांचं रक्त मिसळलं आहे. असं करा, ब्राह्मणांचं रक्त काढा आणि ते तळ्यामध्ये टाका, तेव्हा शुद्ध होईल. अशी उपरोधिक टीका त्यांनी केली. म्हणजे अशा प्रकारच्या तुच्छ कल्पना या देशामध्ये अस्तित्वात होत्या. साध्या पाणी पिण्याचा हक्क मिळवण्यासाठी एवढा संघर्ष करावा लागला. दुसरं महत्वाचं काम केलं त्यांनी मनुस्मृतीचं दान. हिंदू धर्मामध्ये मनुस्मृती नावाचा ग्रंथ आहे. या मनुस्मृतीमध्ये असं म्हटलेलं आहे की न स्त्री स्वातंत्र्य हरती. शूद्र, स्त्रिया, चांडाळ हे जे लोक आहेत यांना स्वातंत्र्य देण्याची गरज नाही, कारण हे गुलाम आहेत, असं या ग्रंथामध्ये मांडलेलं आहे. म्हणून विषमतेचा पुरस्कार करणारा, जाती व्यवस्थेचा पुरस्कार करणारा मनुस्मृती नावाचा ग्रंथाचं जाहीर दहन त्यांनी केलं. एका अर्थाने या देशातली विषमतावादी जी संस्कृती होती, या विषमतावादी संस्कृतीला
चॅलेंज करण्याचं काम जे आहे, आव्हान उभं करण्याचं काम जे आहे ते त्यांनी केलं. आणि त्यांच्या जीवनामधला तिसरा सत्याग्रह जो आपल्या खानदेशामध्ये झाला, काळाराम मंदिर सत्याग्रह. नाशिक या ठिकाणी रामाचं जे मंदिर आहे, या मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून त्यांचे सहकारी आंदोलन करत होते. या आंदोलनाला बाबासाहेबांनी पाठिंबा दिला आणि स्वतः सहभागी झाले. पण या आंदोलनामध्ये अत्यंत वाईट अनुभव त्यांना आला. कारण या आंदोलनाच्या काळामध्ये सवर्ण आणि अस्पृश्य यांच्यामध्ये तडजोड झाली होती की रामनवमीच्या दिवशी रथ ओढायचा. पुरुषामधले काही लोक, अस्पृश्यामधले काही लोक यांनी रथ ओढायचा आणि मग काळाराम मंदिरमध्ये रामाचं दर्शन घ्यायचं असं ठरलं होतं. परंतु रथ ओढताना सवर्ण लोकांनी पैलवान लोकांना आमंत्रित केलं आणि त्यांना सांगितलं की इतक्या जोरामध्ये रथ ओढायचा की अस्पृश्यांचा जोर टिकणार नाही आणि त्याला रथ ओढण्याची संधीच भेटणार नाही. आणि अशा पद्धतीने प्लॅनिंग करून दोन्ही समाजाने रथ ओढावा ही जी योजना होती ही उधळून लावली. अनेक दलित कार्यकर्त्यांवर लाठी हल्ला दगडफेक झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा जखमी झाले. आणि हा जो कटू अनुभव आला, त्या कटू अनुभवानंतर त्यांनी ठरवलं की आता आपल्याला मंदिर प्रवेश, हिंदू धर्म या गोष्टीपासून सुटका करून घेण्याची गरज आहे. कारण 1934 मध्ये ही घटना घडली आणि 1935 मध्ये येवला या ठिकाणी जी धर्म परिषद भरली, या धर्म परिषदेमध्ये बाबासाहेबांनी घोषणा केली की दुर्दैवाने मी हिंदू म्हणून जन्माला आलेलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. ही घोषणा करण्याचं हे कारण आहे. कारण हिंदू समाजाकडून त्यांना अपेक्षित सहकार्य, कारण शूद्र सुद्धा हिंदू समाजाचे भाग आहेत, अस्पृश्य सुद्धा हिंदू समाजाचे भाग आहेत, हेच या देशातले हिंदू मानायला तयार नव्हते. जर या देशातले हिंदू मानायला तयार झाले असते तर बाबासाहेबांचं धर्मांतर झालं नसतं. परंतु बाबासाहेबांनी तरीही लगेच धर्मांतर केलं नाही. हे लक्षात घ्या. 1935 मध्ये धर्मांतराची घोषणा केली होती. 1956 मध्ये त्यांनी धर्मांतर केलं. या नंतरच्या काळामध्ये एक प्रयोग केला होता बघा. 1951 मध्ये त्यांनी संसदेमध्ये हिंदू कोड बिल मांडलं होतं. ज्या हिंदू कोड बिलला हिंदू स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा मानला जातो. हिंदू स्त्रियांना जे आज स्वातंत्र्य मिळालेलं आहे, मालमत्तेचा अधिकार, घटस्फोटाचा अधिकार, वारसा हक्क, हे सर्व अधिकार हिंदू कोड मध्ये होते. दुर्दैवाने हे हिंदू कोड देखील या देशातल्या उच्चवर्णीयांच्या विरोधामध्ये मंजूर होऊ शकलं नाही. हाही अत्यंत कटू अनुभव होता.